श्री कारसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचं प्रकाशन 22 जानेवारीला कोल्हापूर शहरातील घरोघरी श्रीराम मंदिर साकारणार. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा अभिनव उपक्रम. जवळपास 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होतीये. प्रत्येक श्रीराम भक्तासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हा सोहळा प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून हर घर बनेगा श्रीराम मंदिर या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचं कोल्हापूर जिल्हा आणि शहर शिवसेनेच्या वतीनं दिनांक 22 जानेवारी 2024 पासून कोल्हापूर शहरातील घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा श्री कारसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कणेरी मठ इथं पार पडला. यावेळी श्री कारसिद्धेश्वर स्वामीजींनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा देत या उपक्रमाचं कौतुक केलं. यासह या उपक्रमाची व्याप्ती वाढून संपूर्ण देशभर या पुस्तिका वितरित व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा प्रत्येक घरामध्ये साजरा व्हावा यासाठी श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेची राजेश क्षीरसागर यांच्या कुशल नेतृत्वाखाली निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवण्याचं तंत्र आणि साहित्य देण्यात आलंय. पुस्तिकेमध्ये दिलेले मंदिराचे भाग एकत्र जोडून कुटुंबातील सर्वजण एकत्र मिळून मंदिराची प्रतिकृती बनवू शकतात. पुस्तिकेमध्ये दिलेले QR कोड स्कॅन करून मंदिर बनवण्याचे तंत्र व्हिडिओ. याचबरोबर पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रूपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची 108 नावं, तसंच लहान मुलांना रंगवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा आणि इतर काही कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आलाय. अशा पद्धतीची ही संकल्पना महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात प्रथमच कोल्हापूरमधून साकारली जाते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवावी आणि आपापल्या घरी स्थापित करावी यासाठी सदर पुस्तिका राज्यातील प्रत्येक घरात पोहोचवण्याचा राजेश क्षीरसागर यांचा प्रयत्न राहणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर शहरात या पुस्तिकांचं वाटप करण्यात येणार आहे, जेणेकरून अयोध्येमध्ये होणारा श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा फक्त अयोध्येमध्येच नाही तर प्रतिकात्मक पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये साजरा होईल.